पुणे मॉडेल कॉलनी हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या इमारत विक्री विरोधात एक मीटिंग 27 सप्टेंबर रोजी जैन समाजाने आयोजित केली होती. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी इमारत विक्री विरोधात जैन समाजाला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर, आपण आज HND जैन बोर्डिंगमध्ये आलेला आहात आणि आजचा काय विषय आणि तुम्हाला हा लढा जो होणार आहे त्याला कितपत यश येणार? आपण ज्या जागेवर उभा राहिला आहे ही HND बोर्डिंग 1958 साली स्थापन झालं या 3 एकर जागेमध्ये आणि या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून हा सगळा परिसर हा हिरवागार घेतला. इथं मला वाटतं 300पेक्षा जास्त झाडांची संख्या आहे आणि अशी अतिशय निसर्गरम्य अशा प्रकारचं हे वातावरण इथल्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून केलेलं आहे. पण ही इमारत जुनी झाली या नावाखाली. खरं तर इथं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का आता अजिबात झालेलं नाही. स्ट्रक्चरल ऑडिट झालं तर यांचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही आणि मग ही जमीन आता विकासाच्या नावाखाली सरळ सरळ विकण्याचा घाट घातलेला आहे. खरं तर या आधीच्या ज्या विश्वस्तांनी ही जी जमीन आहे ही या इथं दिगंबर जैन बोर्डिंग स्थापन करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांना पुण्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, कारण त्या काळात उच्च शिक्षण घेण्याचं ठिकाण एकच होतं ते म्हणजे पुणे. इथं यावं आणि इथं वसतिगृहामध्ये राहून इथल्या मेसमध्ये खाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं या हेतून हा ट्रस्ट स्थापन केला होता. ट्रस्ट हेतूसुद्धा अतिशय उच्च दर्जाचे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठंही जमीन विकता येईल असा तरतूद नसतानासुद्धा धर्मादाय आयुक्तांनी बेकायदेशीररित्या कदाचित सरकारी हस्तक्षेपामुळे किंवा दबावामुळे असेल त्याला विक्रीसाठी परवानगी दिलेली दिसते. त्यालाही आमची हरकत आहे आणि आमच्या या ट्रस्टीनंच विनंती आहे. आम्ही विनंती करायलाच आज सगळे गेलो होतो की भलेही तुमच्या आधीच्या पिढीनं हे केलं असं वारसा हक्कानं तुम्ही तिथं ट्रस्टी म्हणून गेलेला असाल त्याच्याबद्दल आमची हरकत नाही. आम्हाला कुणालाही ट्रस्टीमध्ये जाण्यात रस नाही. आम्हाला कुणालाही या ट्रस्टचा सभासद होण्यामध्ये रस नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की गेली 60-65 वर्षे ही जी परंपरा चालू आहे ती अशीच राहावी. या वास्तूला हात लावू नका. तुम्हाला जर का ह्याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी पैसा हवा असेल तर त्याचा एक प्लॅन तयार करा, जागा न विकता, आणि तो आम्ही सगळे महाराष्ट्रातले लोक पुढे येतो लोकवर्गणीतून उभा करू. परंतु ही जागा विकून असला काय उद्योग करू नका. आणि जर कोणी राजकीय दबाव आणून ह्या ट्रस्टींच्यावर दबाव आणत असेल आणि ही जागा विकलीच पाहिजे असं त्यांच्यावर प्रेशर होत असेल तर त्यांनीही लक्षात ठेवावं, त्यांना ती महागात पडेल. आत्तापर्यंत तुमचं नांदेडचा लढा तुमचा यशस्वी झाला आहे आणि तिथं न्यायालयीन लढ्यानंतर तुम्ही आंदोलन घेतलेलं आहे, तर इथं तुमची काय पुढचा अजेंडा असेल? ही जागा आम्ही वाचवणार आहोत आणि शेवटपर्यंत वाचवणार आहे आणि कायदा धाब्यावर बसून, नियम धाब्यावर बसून, सगळ्यांच्या भावना पायदळी तुडवून जर कोणी ही जागा कब्जा करायचा प्रयत्न करतील तर त्यांना ती महागात जाईल. कशाला विकताय? कॅन्सल करा डील. जैन समाजाची ताकद आहे. पैसे गोळा करणार आणि मला परत बांधू शकतो. एवढीच आपली वाईट परिस्थिती नाही की आपण पैशासाठी आपली प्रॉपर्टी विकतोय. आज पूर्वजांनी दिली आपल्याला आणि ह्या भागात आपण कशाला विकतोय? पांडे साहेब, माझी जैन सेना संपूर्ण तुमच्या बरोबर आहे. कधी पण बोलवा. अर्ध्या रात्री आमचे सर्व कार्यकर्ते फक्त पुण्यात नाही संपूर्ण भारतात आंदोलनासाठी तुमच्या बरोबर असणार. आणि माझी सर्व ट्रस्ट मंडळ जे कोणी आहे त्यांना विनंती आहे की ही डील जी काय झाली आहे ती कॅन्सल करावी आणि रिडेव्हलपमेंट करायचे. समाजाला जावं, समाजावर भरपूर पैसे समाज मदत करत आणि एक चांगली इमारत राहील आणि समाजची प्रॉपर्टी कोणी पण थोडंफार विकताना धावडा विचार करावा. समाज विखुरलेला आहे पण एकजूट आहे. कारण समाजात बदल जेव्हा मुंबईला विजय झालेला झाला, आम्ही होतो तिथं, मी, मिलिंदभाई, अण्णा, योगेश पांडे, त्यावेळी पण जी ताकद दिसली